मित्रांनो आपण स्वागत करू. नमस्कार मित्रांनो, युट्यूबवर सगळ्या स्वागत आहे. तर आज दोन लग्न माणसं का करते मित्रांनो? काय गरज होती दोन लग्न करायची? आता ह्या विषयावर आपण चर्चा करू मित्रांनो. दोन बायका किती दोन मित्रांनो, तर दोन बायका का झाल्या, कशावर झाल्या, काबर झाल्या, का बघ करावं लागल्या, हे आपल्याला विचार घ्यायचं मित्रांनो. आज प्रत्येक माणूस ह्या विषयाची आपण चर्चा करतात मित्रांनो. एक प्रकारची कोणत्याही गोष्टी काही निघत नाही मित्रांनो. आज प्रत्येक माणूस कुठे ना कुठे खचलेला असतो मित्रांनो. त्याची कहाणी कुठे ना कुठे दडलेली असते मित्रांनो. आज माणूस प्रत्येक क्षणाक्षणी विचार करते की काय करावं, माहिती कशा प्रकारे टाकावं आपण, आणि प्रत्येकामध्ये काही ना काय आपल्याला पाहायचं असतं. माणूस प्रत्येकाच्यामध्ये माणूस काही ना काही शोधत असतो मित्रांनो. तर प्रत्येक गोष्टीसारखा आहे मित्रांनो. तर कुठे ना कुठे काही ना काही असतो मित्रांनो प्रत्येकाचं मागे. तर आज कुठे कोणाची बायको मरते, तर कोणाचा बायको पळून जाते, कोणाची बायको कशी असते, कोणाची बायको कशी असते. प्रत्येकाच्या मागे काही ना काही कारण असते माणूस मित्रांनो. कोण बायको दारू पिऊन मरतो मित्रांनो, कोण बायको अशी निघाली वाईट. तर मित्रांनो, कोणाकडे आपली जिंदगी खराब करून न घेता आपण एक समुद्राच्या माणूस असले मित्रांनो. तो दुसरी मित्रांनो कसं असते, एक जर 5 आंब्यातून एक आंबा असला तर का करते मित्रांनो? जे सडेला आंबा ते काढून पिकते मित्रांनो, लक्षात घ्या. आणि जे बाकी सांगतात ते घेतात. तर मित्रांनो, आज प्रत्येक माणूस विचार करतो की जीवनाचं जे भविष्य असते मित्रांनो खूप महत्त्वाचं असतं. जी व्यक्ती आपल्या बाबतीत जे विचार करत नाही, आपण त्याचा विचार डोक्यातून काढून टाकत असते मित्रांनो. जी काही आपल्या कामाची नाही वस्तू मित्रांनो. हां, कुठं ना कुठं रोग तर लागत असते मित्रांनो. रोग तर हे सगळ्यासाठीच आहे मित्रांनो. आणि ज्याच्या कर्माचं फळ त्याने ऑटोमॅटिक तरी भेटत असते मित्रांनो. तर मित्रांनो, आपण आपले जे बी काही आपल्या काही वारीस वगैरे आहे काय मित्रांनो, त्याला घेऊन आपण दुसरं लग्न करून सुखुशी आनंदात चांगलं राहायचं मित्रांनो. आणि जे काही भूतकाळ आहे मित्रांनो ते विसरून जाऊन आपण दुसरं लग्न करून आपल्या मुलं बाळ जे आहेत मित्रांनो ते घेऊन आपलं पुढचं जीवन, आपल्या लेकरू बाळ जे आहे मित्रांनो आपल्याला ते लेकरू बाळ घेऊन दुसरं लग्न करून आपण सुखात राहणं गरजेचं आहे मित्रांनो. कारण की एक आंबा सडला म्हणून दुसरा बी ते सगळं सडत नसते मित्रांनो. जे सगळं त्याला बाजूला काढून आपापलं जे काही बाळ वगैरे आहे आपल्या मित्रांनो, काय जे काय आपलं वारीस वगैरे जे काय ते म्हणतात त्याला आपल्या पैसे घेऊन दुसऱ्या प्रपंचात आपण विलीन होऊन आपण दुसऱ्या संसाराच्या मागे लागायचं मित्रांनो. कारण की काही कसं असतं मित्रांनो, जे रीतिरिवाज चालू असतात मित्रांनो, काही जणांचे रीतिरिवाज म्हणजे कशा प्रकारचे असतात मित्रांनो, परंपरा गाण्या भरपूर मित्रांनो, पाहण्यासारखे ऐकण्यासारखे ते भरपूर मित्रांनो. ही परंपरा असते मित्रांनो. वरून चढलेली व खाली पडता आली मित्रांनो. स्टार्टिंगपासून कहाणी असतात प्रत्येकाच्या. कोणाच्या घरी कोणतर पहिलेपासून जे काही वरूनपासून असते मित्रांनो. कोण सोडून गेलं असते, कोण कोणाला मित्रांनो. कोणाचा प्रथा कशी मित्रांनो, एक छोटीशी कहाणी तुम्हाला उदाहरण देतो मित्रांनो. ती कहाणी काय मित्रांनो. तर पहिली गोष्ट मित्रांनो तुम्हाला सांगतो, किती गोष्टी आहेत मित्रांनो पाहण्यासारखं व ऐकण्यासारख्या भरपूर काही महत्त्वाच्या मित्रांनो. तर ही कहाणी अशी मित्रांनो की पाहण्याची व ऐकण्याची खूप मजेदार मित्रांनो. किती पहिली मुलगी मित्रांनो, 4 मुली सांगतो मला उदाहरण मित्रांनो. त्यातून मित्रांनो तुम्हाला पहिली मुलगी असते मित्रांनो, टेन्शन घेऊन मित्रांनो बायकोचं कोणाचं काय विचारून घेऊन पहिल्या बायकोचा नवरा फाशी घेऊन मरतो मित्रांनो. दुसऱ्या पूर्वी तर 8-10 वर्ष 5-7 वर्ष पळून गेले असते मित्रांनो. म्हणजे हे का असतं मित्रांनो, प्रथा त्या घरातले मित्रांनो. म्हणजे एकाच घरातल्या 2-2, 3-3 मुली जर वरून परंपरेनुसार करते मित्रांनो. पहिली मुलगी कशी होती, तिचा नवरा का बरं मेला, दुसरी मुलगी नवरा सोडून काय गेली, तिसरी मुलगी तिसऱ्या संघाचं लग्न का करून घेतली. तर हे आपल्याला काय ना काय कळत असते मित्रांनो. तर हे कहाण्या कसं मित्रांनो की वरूनपासून असते मित्रांनो. त्या घरातलं प्रथा कशी आहे, पहिल्यापासून तिचा नवरा का बरं मेला, ही पोरगी नवरा का सोडून गेली. तर ह्याच्यावर आपल्याला त्यांचा पथा लागते मित्रांनो. पूर्ण त्यांची जी कुंडी आहे का मित्रांनो, ह्याची जीवन प्रथांची त्यांची पहिलीपासून जी कथा होती त्यांची वरपासून खालीपर्यंत इमेज कळते मित्रांनो सगळ्यांना. आणि ही गोष्ट लपून राहतात मित्र. अशा काही गोष्टी ज्या असतात मित्रांनो लपून राहतात. कारण की लोक आपण सगळं चर्चा वगैरे हे किती जवळ लपून ठेवलं मित्रांनो. हे गोष्टी लगेच फुटतात, सगळं पब्लिकमध्ये कळतं मित्रांनो. की चालता फिरता आज ती मुलगी ती दिसली, ती मुलगी त्याच्याबरोबर दिसली, ही तिच्याबरोबर दिसली. लोक तोंड गुपची बसत नसते मित्रांनो. आज काय झापणारा लोक मित्रांनो.
किती जर बा लपून ठेवलं लोकांच्या डोळ्यासमोर तेच मित्रांनो कोणती गोष्ट. आणि कधी ना कधी जे काही प्रकरण झाले मित्रांनो, आज कोणाचा बी मुलगा फाशी घेऊन गेला मित्रांनो, एका मुली पण मित्रांनो, ते प्रकरण दिवस लपून राहते का मित्रांनो. एक दिवशी अटक होते मित्रांनो सगळे, आणि एक दिवशी मध्ये जातात मित्रांनो. आणि आज ना उद्याचं प्रकरण उघडून पोलीस स्टेशनमध्ये आज ना उद्याचं प्रकरण उघडून मित्रांनो सगळे आज ना उद्या त्यांना जेल होईल, अटक होते मित्रांनो सगळं. कारण की सुगाव आज ना उद्या काय ना काय लागतेच मित्रांनो. आणि असले ज्या दिवस असे जे जान जवान कोणाचा मायचा मुलगा मेला मित्रांनो, तसले बी एक जान जवान बाईचा मुलगा मेला, त्याचं बी काय ना काही कुठे ना कुठे काय ना काही दिसतच मित्रांनो. आणि तशाही गोष्टी लपून राहतात. त्याचं बी एक जान जवान बाईचा मुलगा मरतो मित्रांनो, आणि जान जवान पोरगं मरते मित्रांनो. त्या बाईला बी खूप वाईट वाटत असतं मित्रांनो, की आज माझा मुलगा जान जवान माझ्या घरात येऊन फाशी घेऊन एका जागी मेला. त्याच्यामध्ये बी खूप वाईट वाटतं मित्रांनो ती बी. तर ह्याचं कारण कोण आहे मित्रांनो, ह्यांचे घराणं सगळं मित्रांनो. ह्याच्या मुलीमुळे ह्यांच्यामुळे सगळ्या फॅमिलीमुळे आज जान जवान पोरगं मेलं मित्रांनो, एकाच फाशी घेऊन. ह्यांचं कारण मग ह्यांना बेगुन्हा ह्यांना का बरं सोडलं मित्रांनो. ह्यांच्या अजून कार्यवाही काय झालं नाही, ह्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, ह्यांना अटक व्हायला पाहिजे सगळ्या मित्रांनो. ह्या सगळ्यामध्ये घालायला पाहिजे, सगळ्या पोलिसांनी म्हणून ह्यांच्यावर कारवाई करून ह्यांना अटक केलं पाहिजे. सगळं कोर्टात ह्याच्यामध्ये ह्यांचे सगळ्याचे मोबाईल रेकॉर्ड केलं पाहिजे, सगळ्या ह्याची टोटल सगळी माहिती घेतली पाहिजे मित्रांनो. सगळं कुठं काय सगळ्यांचं टोटल डिटेल काढून ह्यांना सगळ्याला मित्रांनो कुठे कारण ठेवता ह्या सगळ्यामध्ये घालणं जरुरी आहे मित्रांनो. कारण की असले गुन्हेगार सतत खुले गुन्हेगार मित्रांनो, गोरगरिबाच्या माणसाला आणि चांगल्या माणसाला त्या चौकामध्ये तमाशा करून नाव खराब करणं असल्या लोकांना पहिले अटक करायला पाहिजे मित्रांनो. कारण की ह्यांच्यामुळे आज समाजामध्ये 4 बायांचं नाव खराब होतं मित्रांनो. आणि आज माणसं फाशी घेऊन मरतात म्हणजे त्याला काही वाईट वाटत असेल मित्रांनो, कोणतंच कारण त्याच्यामागे. आज चांगल्या घरचा मुलगा मेला मित्रांनो फाशी घेऊन, तर ह्याच्यामागे हे असले जे आहेत मित्रांनो, ह्यांच्यामुळे 4 लोकांचं नाव खराब होतं आहे मित्रांनो. आज जान जवान कोणाचा मुलगा फाशी घेऊन मरतो मित्रांनो, असले पापी लोक का बरं आहेत मित्रांनो. असल्या पापी लोकांना कसं ह्यातल्या लोकांना सजा व्हायला पाहिजे मित्रांनो. आणि असल्या लोकांमुळेच आपले समाजामध्ये 4 चौघात राहणं मुश्किल झालं मित्रांनो. आणि हे पापी बाया पापले कोणते होतात त्यांना अटक व्हायला पाहिजे मित्रांनो. ह्यांचं तुम्ही आज कोर्टामध्ये जे सर्व ह्यांचं जे रेकॉर्ड दिलेत मित्रांनो, सगळे टोटल डिटेल लागली पाहिजे, सगळीच लागणारच आहे मित्रांनो. आज उद्या ह्यांचा पापाचा गडा दिवस राहत नाही मित्रांनो. आणि कोर्टातून निकाल कसंच मित्रांनो, कोर्टात जे काही ह्याने उचित न बसता कोर्टातून सगळं काही दिलं पाहिजे मित्रांनो. कोर्टात डिटेल दिली पाहिजे. कोर्टात ह्यांचं जे काही सगळं वरून डिटेल जे आहेत मित्रांनो, सगळं रेकॉर्डिंग मोबाईलचे जे आहेत मित्रांनो, पोलीस स्टेशनमधून जजकडून इकडून तिकडून कलेक्टर ऑफिसकडून SP ऑफिसकडून सगळं काही देऊन ह्याची सगळं तहकीद केली पाहिजे मित्रांनो असल्या कहाणीची, की बेगुन्हा लोक मारले चालत मित्रांनो. की आज जे काय माणूस घाबरून करू आज अशा कठीण रस्त्यावर आज एक जीवघेणा आत्महत्या करताय फाशी घेत आहे, त्याचं कारण आज एक त्याला प्रवृत्त करणारे काही एका प्रकारचे पाहिजे तर आपली मनमानी करून चौघं मित्रास करून ह्याचं 4 चौघं त्याला तमाशा येऊन ह्यांना फाशी घेऊन गेला मित्रांनो. कोणाचं काय गेलं मित्र, जान जवान बाईचा पोरगा मेला मित्रांनो. म्हणजे एका मायचा मुलगा मेला, ह्या बाईला काय ह्याच्या मुली घेऊन 2-3-4 मुली घेऊन ह्यानं अजून तेच करता मित्रांनो. ह्या बाईला ज्याला इज्जत असते मित्रांनो ते फाशी घेऊन मरते मित्रांनो. ज्याला इज्जत नाही ते अगदी असे जीवन जगत आहे मित्रांनो. 4 चौघामध्ये जे कलंक जे की कलंक लावायला बसले मित्रांनो चांगल्या खाण्यासाठी असलेल्या ह्यांच्याबद्दल कार्यवाही व्हायला पाहिजे. आणि ह्यांच्याबद्दल मित्रांनो आज लई दिवस आणि किती वेळ थांबणार मित्रांनो. आज मी प्रत्येक गोष्टीमध्ये सांगणार मित्रांनो, आज प्रत्येक क्षणोक्षण आज कुठं ना कुठे चांगल्या जागी कुठं राहत नाही मित्रांनो. हे कसं आहे SP ऑफिसमध्ये इकडे तिकडे सगळं टोटल डिटेल दिले पाहिजे मित्रांनो. आणि डिटेल जेव्हा डिटेल दिल्यानंतर सगळ्याची पोल खोलणार मित्रांनो, सगळ्याच्या नंबरवर सगळं कळणार आणि लगेच ह्यांच्याबरोबर कारवाई कोर्टामध्ये ह्याच्यामध्ये भरपूर काय व्हायला पाहिजे मित्रांनो. आणि ह्यांच्याबद्दल सगळे सुगाव वगैरे जे आहेत मित्रांनो दुसऱ्यांना ह्यांचं प्रत्येक ह्याच्यामध्ये एक ना दिवशी असल्या चांगल्या घडणार मित्रांनो. आणि असल्या समाजामध्ये ह्याचा अधिकार बी नाही मित्रांनो. आणि अशामुळेच हे जे प्रकरण घडतं मित्रांनो, अशामुळे भरपूर असे प्रकरण वाढत आहेत आणि ह्या गोष्टी दबत चालत मित्रांनो. ह्याला उकलून जेवढं होईल तेवढं मित्रांनो पोलीस स्टेशनमध्ये कोर्टामध्ये ह्यांचे सगळे टोटल डिटेल असल्या वागणूक सगळं ह्यांचं टोटल डिटेल काढून काही जागी घटना भरपूर घडल्यात मित्रांनो. काही बाया बी मला मारलं, मला असं केलं तसं केलं, फोटो वगैरे काढले, मला हो का बघायला मारायला केलं मित्रांनो. फोटो काढता खोटा आरोप देऊन नवऱ्याबद्दल मला ह्यानं मारले हो का फोटो आहेत माझे असे. आणि मित्रांनो अशा काही गोष्टी जे झाल्यात मित्रांनो तर ते देखील नवरा देखील तेच त्या गोष्टीनं बोला मित्रांनो. त्याला काय म्हणला, ही जी बाई सत्य सावित्री निघाली, ही बाई मला जे मारली मला नवऱ्या मारलं असं केलं तसं केलं, मी फोटो काढले दाखव, ती बाई जर सत्य सावित्री निघाली तिचा नवरा म्हटला मित्र कोर्टामध्ये, मी 20 वर्ष जेलमध्ये राहायला तयार. ही जर बाई सती सावित्री निघाली, तिचा नवरा काय म्हणला, ही बाई जर सती सावित्री निघाली तर मी जिंदगीभर 20 वर्ष जेलमध्ये राहणं मी कबूल करतो कोर्टामध्ये. ज्या समोर ती गोष्ट काय जागी बोलले गेले मित्रांनो.
की सती सावित्री निघाल्यावर मी 20 वर्ष जेलमध्ये राहायला तयार आहे. तुम्ही हे सगळं डिटेल घ्या कोर्ट जसावर हात जोडला मित्रांनो आणि जसं काही करा ह्याच्याबद्दल कारवाई करा आणि मी हात जोडून तुम्हाला विनंती करतो मला 20 वर्षमध्ये घाला आणि ही बाई सती सावित्री निघाली तुम्ही हे सगळं डिटेल काढा तुमच्या मोबाईलमधून एवढ्या वर्षाचं आणि सती सावित्री निघाली तर मी मध्ये राहायला तयार आहे मित्रांनो. हे जसं हात जोडून विनंती करून बोलायच्यानंतर मित्रांनो सगळं डिटेल बघितलं मित्रांनो. मग ह्याने म्हटलं मित्रांनो मी 20 वर्ष जर त्याने सती सावित्री निघाली कुठं काही नसलं मित्रांनो मी जेलमध्ये राहायला तयार तर त्याच्यातून बांगडीच्यानुसार जेव्हा जजनं बैठलं मित्रांनो तर चुकी कोणाकडे निघाली मित्रांनो चुकी सगळं त्या मुलीकडे निघाली मित्रांनो. आता कोणाला बोलला मित्रांनो तुम्ही आता सांगा मला तुम्ही. तर मित्रांनो न्याय हे भेटत नाही सुजात करू नका तर न्याय हे मागला भेटत नसते मित्रांनो प्रयत्न करायला लागतात प्रत्येक गोष्टीला. ह्यासाठी न्याय भेटण्यासाठी प्रयत्न करत असते मित्रांनो. आज प्रत्येक ह्याच्यामध्ये जिजत असलं तर सत्याची जागा ठामपणे चांगल्या प्रकारे ठेवा मित्रांनो तरच आपल्या जीवनामध्ये भरपूर काही करू शकतो आपण. आणि असलेला धडा शिकवायचा असले मित्रांनो तो न्याय मागायचं नसतं हिसकावून घ्यायचं असते मित्रांनो. नाही तर असले साधारण माणसं जगणं भरपूर कठीण आहे मित्रांनो. आज एक फाशी घेऊन मिळाला ज्या एक बाईचा मुलगा मेला मित्रांनो तर उद्या अशा प्रत्येक जागी घटना होऊ नये मित्रांनो. तर असल्या लोक ताबडतोब पाठव चांगल्या जागी प्रत्येकाचा एक गोरगरिबाचा मुलगा एक असलं थोडं कोणत्याही लास्ट स्टेजला जाऊ नये मित्रांनो. म्हणून मी माझा कळकळची म्हणता मित्रांनो माझ्यासाठी मी आपला छोटासा व्हिडिओ बनतो कारण की आज प्रत्येकासंगत अशा गोष्टी घडू नये मित्रांनो. म्हणून मला एक उदाहरण देऊन तुम्हाला सांगितलं म्हणतो हे मित्रांनो हे काल्पनिक सुविचार करून एक कहाणी सांगितली मित्रांनो. मला कहाणीच्या माध्यमातून तुम्हाला एक सांगत आहे कारण कोणावर बी अशा गोष्टी घडू नये. कोणाही गोरगरिबाच्या घरी अशी कोणत्या म्हणजे बायकोमुळे कोणत्या टेन्शनमुळे कोण फाशी घेऊन मोठ नाही मित्रांनो. म्हणून हा आपण स्वतः म्हणतो मित्रांनो. तर कोणावर बी कशावर बी काय अवलंबून नंतर हे फक्त तुमच्यासाठी काल्पनिक कहाणी सांगितली मित्रांनो. कोणत्या गोष्टीची कशाची निगडीत नाही मित्रांनो. तर तुम्ही आम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा मित्रांनो. आणि आमचा हा छोटासा व्हिडिओ मी तयार केला कसा वाटला काय नक्की कळवा मित्रांनो. सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा मित्रांनो. आणि ही काल्पनिक कथा आहे कोणत्या गोष्टीची काय संबंध येतात. बाय बाय.